चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका, नाहीतर आपल्याला दोष लागतात. घरी आलेल्या या व्यक्तींचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती होत नाही. त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या. मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा, कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते. असे म्हणतात की जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादीने प्राप्त होते, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्यांचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. चालताना कोणत्या गोष्टी ओलांडून जाऊ नये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरवसेनेचे मोठे मोठे योद्धा मारले जात होते. कौरवसेना अत्यंत दुःखी होती. त्यांच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक एक दिवस चिंतेचा उगवत होता. काय करावे सुचत नव्हतं. अर्जुन, युधिष्ठ यासारखे वीर योद्धापुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामहा भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून त्यांच्या सैन्याची सतत हानी होत होती. त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्माच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्या सोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षेत पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी? माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आलेले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत, असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामहा बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचं काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एका वेळेत जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामहा, भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आलीच नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य, वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असं कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे. नमस्कार आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारात शीतलता आहे. नमस्कार आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. वैज्ञानिक कारण म्हणजे पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते.
हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यांसाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळींबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. कोणाच्या पाया पडू नये. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही, कारण मंदिर हे देवांचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते. कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कुणीच नसतं, म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये. पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये. कुमारी मुलींना कधीही पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवींचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये, असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामींनी त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. भाचीला काशी स्वरूपात मानले जाते. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीतून परत आली असेल तर त्या व्यक्तींच्या पायाला हात लावू नये. मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्या पाया पडतो. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम आपल्याबद्दल द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे श्रीकृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर जेवताना पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. असं केल्याने अपमान होतो. आता आपण पाहणार आहोत कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो. वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. आई, काकी, आजी, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो. संत, गुरु, ब्राह्मणाच्या पाया पडल्याने गुरुग्रह मजबूत होतो. वहिनीच्या पाया पडल्याने शुक्रग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामांमध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होतात. राहू ग्रह आपल्या कामांमध्ये अडचणी आणत असतो, त्यामुळे राहू ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. आता आपण पाहणार आहोत कोणाला ओलांडू नये. कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये, तसेच अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये. कधीही पाय लागू देऊ नये. अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते. यामुळे अग्निदेवतेचा अपमान होतो. ज्या खुट्याला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं त्या दोरीला ओलांडू नये. केस, भस्म, गंध, पवित्र वस्तूंना कधीही ओलांडू नये. कापलेली नखं कधीही ओलांडू नये. कोणत्याही अंड्याचं कवच कधीही ओलांडू नये. अंड्याचं कवच ओलांडणे अतिशय अशुभ असते. कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटात जेवण कधीच करू नये. हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो. तर आपण बघणार आहोत या 4 लोकांचे आपल्या घरी आगमन होणे शुभ असते. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तिचा 4 दिवस राहून पाहुणचार करणे अतिशय शुभ असते. नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते, त्यामुळे तिचा कधीही अपमान करू नये. 4 दिवस ती राहिली तेवढे दिवस प्रेमाने वागवावे आणि
तिचा शुभ आशीर्वाद घ्यावा, यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होत असते. म्हणून नंदेचा कधीही अपमान करू नये. आपल्या घराला कधीच काही कमी पडणार नाही. ते घर सदैव भरलेले राहते. जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते. म्हणून जावई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते. मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचा-भाची येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते. तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजन येत असतील, त्यांची शुभ पावले तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आई वडील व गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. मुलांनो, पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावनेने सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांनो, आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. शेवटी एवढंच म्हणेन, आईची माया, पित्याची छाया, सोबत मिळाले संस्कार, 7 जन्मही अपुरे पडणार नाही तुमचे उपकार. तर मंडळी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.